नमस्कार, मी योगेश पाटील। डंके की चोट पे या विशेष उपक्रमात आपले हार्दिक स्वागत। आगामी लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे। त्यात नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे मतदान 4थ्या टप्प्यात होणार आहे। त्या अनुषंगाने नंदुरबारमध्ये राजकीय बदल घडताना दिसत आहेत। नुकत्याच महाराष्ट्रात भाजपने दुसरी यादी जाहीर केली असता डॉक्टर हिना गावित यांना नंदुरबार लोकसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यानंतर लगेचच नंदुरबार जिल्ह्याच्या राजकीय हालचालींना वेग मिळाला। दिनांक 12 मार्च मंगळवार रोजी नंदुरबारात राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रेचे शहरात आदिवासी एकता संमेलन पार पडत असतानाच नंदुरबार जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात जाहीर प्रवेश करीत सर्वांना धक्का दिला। त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। त्यापाठोपाठ अक्कलकुवा मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत शिलेदार अशी ओळख असलेल्या आमशा पाडवी यांनी देखील उभाटा गटाकडून विधान परिषद आमदार म्हणून निवड करण्यात आली होती, पण त्यांनी देखील उभाटा शिवसेना गटाला जय महाराष्ट्र केला। तदनंतर शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। मात्र नंदुरबार जिल्हा उभाटा शिवसेना गटाला काहीही नुकसान होणार नाही अशी कार्यकर्त्यांकडून परखड मत मांडण्यात आली। तसं पाहायला गेलं तर सन्माननीय पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आमशादादा पाडवी यांना एक आदिवासी चेहरा आपल्या जिल्ह्याला मिळावा म्हणून त्यांना कुवत नसताना देखील आमदारकीचे पद माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी दिला। त्यांचा उद्देश असा होता की नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक आदिवासी चेहरा आहे आणि पर्यायाने आदिवासींची चांगल्या पद्धतीने आदिवासी बांधवांची चांगल्या पद्धतीने सेवा करता येईल आणि संघटनेची बांधणी चांगल्या पद्धतीने व्हावी या उद्देशाने पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी आमशादादा पाडवी यांना विधान परिषदेवर पाठवलं। परंतु त्यांना जसं आमदारकीचे पद मिळालं तसं ते आमदारकीचे पद त्यांच्या डोक्यात गेलं आणि संघटनेकडे त्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केलं। फक्त अक्कलकुवा एवढं त्यांनी पाहिलं। वास्तविक एवढी मोठी जबाबदारी उद्धव साहेबांनी त्यांना दिली होती की त्यांनी नंदुरबार जिल्ह्यामध्ये संघटनेची बांधणी जर चांगल्या पद्धतीने केलं असतं तर नंदुरबार जिल्ह्यातून निश्चित स्वरूपात 2 आमदार तरी शिवसेनेच्या माध्यमातून निवडले गेले असो। आज जे जरी मिंदे गटात आमशादादा पाडवी गेलेत, पण त्याचा परिणाम नंदुरबार जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांवर किंवा संघटनेवर झालेला नाही। कालच आम्ही नंदुरबार इथे बैठक घेतली। जिल्ह्यातील सर्व निष्ठावंत कार्यकर्ते त्या बैठकीला उपस्थित होते। शहादा, तळोदा, नवापूर, नंदुरबार या तालुक्यातील सगळे पदाधिकारी त्या बैठकीला होते आणि सर्वांनी रोष व्यक्त केला आहे की या व्यक्तीला उद्धव साहेबांनी एवढी मोठी जबाबदारी दिली आणि त्यांनी उद्धव साहेबांशीच गद्दारी केली, हे चुकीचे झाले। असो जे असेल ते, परंतु आज नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये शिवसैनिक उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि पूर्वरत शिवसेना ही तशीच जोमाने काम करेल। कारण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय पक्षप्रमुख जे आदेश नंदुरबार जिल्ह्याला देतील त्या आदेशानुसार सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते काम करतील। आमशा पाडवी यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता किंवा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा न केल्याचा आरोप आमदार पाडवी यांच्यावर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केला आहे। पण आता मात्र नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर हिना गावित यांना उमेदवारी जाहीर झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। पण नंदुरबार जिल्ह्यात काही मतदारसंघात मित्र पक्षांच्या नाराजीचा सूर समोर येतोय। यामध्ये शिंदे गट शिवसेनेचे नेते नंदुरबार शहर महायुतीचा धर्म पाळण्यास नकार देत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी डॉक्टर हिना गावित यांना स्पष्ट विरोध होताना दिसतोय। मागील 2019च्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर हिना गावित या भारतीय जनता पक्षाकडून व ॲडव्होकेट केसी पाडवी हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत होते। मात्र तेव्हा सर्व मित्र पक्षांनी आपापल्या पक्षांचा प्रचार करून डॉक्टर हिना गावित व आमदार केसी पाडवी यांच्या निवडणूक लढाईत सहभाग नोंदविला। त्यामध्ये 2019च्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर हिना गावित यांचा विजय झाला व केसी पाडवी यांचा पराभव झाला। नंतर केसी पाडवी हे विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा रिंगणात उतरले। त्यावेळेस त्यांच्यासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमशा पाडवी यांनी त्यांना टक्कर दिली, पण त्यात शिवसेनेचे आमशा पाडवींचा पराभव झाला आणि काँग्रेस पक्षाचे केसी पाडवी हे पुन्हा एकदा निवडून आले। आमदार आमशा पाडवींचा पराभव झाला तरी त्यांना नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या समस्यांना वाचा फोडून न्याय कसा देता येईल याचा विचार करीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पाडवी यांना विधान परिषदेवर आमदार केले। पण आता 2024च्या निवडणुकीपूर्वी आमदार आमशा पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला। आता प्रवेशानंतर आमदार पाडवी यांची नेमकी भूमिका काय असेल? ते भारतीय जनता पार्टीच्या हिना गावित यांच्यासोबत असतील की नंदुरबार शिंदे गटाचे नेते
चंद्रकांत रघुवंशी यांच्यासोबत असतील, याकडे आता नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांचे लक्ष लागून आहे. पुन्हा भेटूया याच उपक्रमात डंके की चोट पर.